छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाला मानवंदना देण्यासाठी कोल्हापूरच्या शिवराष्ट्र परिवाराच्या वतीनं पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेची सुरुवात पन्हाळ्यातील नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या पुतळ्यांचं पूजन करून करण्यात आली. पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेत मोठ्या संख्येनं युवक युवती सहभागी झाल्या होत्या. मोहिमेदरम्यान पन्हाळगड ते पावनखिंड मार्ग जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं दुमदुमून गेला होता. दरम्यान खोतवाडी मुक्कामाच्या ठिकाणी शिवव्याख्याते दीपकराव करपे यांनी पन्हाळगड पावनखिंड रणसंग्रामाचा इतिहास सर्वांसमोर उभा केला. पदभ्रमंती आणि व्याख्यानामुळं शिवचरित्रातील शौर्य, त्याग आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचा शिवभक्तांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला. यावेळी शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, भूपाल शेळके, संतोष शेळके, विजयसिंह सोळंके, राजेंद्र पोवार, सुखदेव इल्ले, मोहन खोत, कृष्णा तोर, नंदकुमार रहाणे, गणेश कदम, विनायक जाधव यांच्यासह राज्यभरातून 500हून अधिक शिवभक्त पावनखिंड मोहिमेत सहभागी झालेत.